आणि आता सध्या सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलतायत, थेट जाऊयात. मी सकाळपासूनच माझं प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे, कलेक्टरांशी माझं बोलणं झालं आहे. त्यानंतर चॅनलच्या माध्यमातून मुरली मोहोळ जे आज केंद्रात मंत्री आहे त्यांच्याशीही माध्यमातून संपर्क झालेला आहे. आणि अर्थातच आत्तापुरतं पूर्णपणे राजकारण बाजूला ठेवून आज प्रशासनाची मदत करून आज जो सामान्य माणूस सरकार आणि च्या चुकीमुळे आता त्यांची जी अडचण झालेली आहे याच्यात पूर्ण ताकदीने आमचे सगळे सहकारी पदाधिकारी हे सरकार आणि पुणेकरांना मदतीसाठी पूर्ण ताकदीने उतरलेत. आत्ताच मी आमच्या अनेक काका चव्हाण असतील, सचिन दोडके असतील, विशाल तांबे असतील, या सगळ्यांशी माझा सकाळपासून संपर्क चालला आहे. आमचे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत जगतापजी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. प्रत्येकजण उतरून आता दूध असेल, पाणी असेल, जे काही मदत करता येईल ती, आणि अडचणीत आलेले लोक, मग ज्येष्ठ नागरिक असतील, कोणाची औषधं असतील, अशी जी काही मदत आम्हाला करता येईल किंवा लोकांना त्या पाण्यातून बाहेर काढून एक सुरक्षित जागेवर नेण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रशासनाला जी काही मदत करावी लागेल ती पूर्ण ताकदीने आम्ही करणार आहोत. पावदरसारख्या भागामध्ये शोरूम देखील आहे, त्यात म्हणजे अनेक शोरूम मध्ये पाणी गेलेलं आहे, नागरिकांचं नुकसान आहे. आणि आरोप असा आहे की जिल्हाधिकारी लक्ष देत नाहीत किंवा महापालिकाही लक्ष देत नाहीत असा आरोप नागरिकांचा नाही. गेले अनेक वर्ष मीही त्या भागातली, बराचसा तो भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. आता खरं आरोप प्रत्यारोप करायची वेळ नाही, पण दोन गोष्टी मला प्रशासनाला जरूर विचारायला आवडतील की जर एवढा पाऊस होता, अलर्ट होतं, तर तुम्ही नागरिकांना तो अलर्ट का नाही पोहोचवला, हा पहिला मुद्दा. दुसरा, तुम्ही जेव्हा पाणी सोडायचा निर्णय घेतला तेव्हा भोंगा असेल किंवा अनाउन्समेंट, आता तंत्रज्ञान एवढं झालेलं आहे, टेक्नॉलॉजी, व्हॉट्सॲप, मोबाईल, किती गोष्टी आहेत. मग प्रशासनाने का नाही लोकांना कळवलं की आम्ही पाणी अर्धा एक तास जर वेळ दिला असता पाणी सोडायच्या आधी, तर ह्यातले जे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, ह्या सगळ्यांना आपण कुठेतरी स्थलांतर केलं असतं. पण अर्थातच प्रशासनाचं लक्षच नाही. त्यातून नदी जोड, नदी सुधार, नाले सफाई, अनेक असे उपक्रम पुण्यात बिग कॉन्ट्रॅक्च्युअल बिग तिकीट प्रोजेक्ट्स हे जे चाललेले आहेत, रस्त्याचे खोदून अर्धे ब्रिज तयार आहेत पण अर्धवट सोडलेले आहेत, असे अनेक जे प्रोजेक्ट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स पुण्यातले, ते इथं अर्धवट आहेत किंवा त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित इंटिग्रेटेड केलेलं नाही आहे. पाऊस पडलाय का, तर हो जरूर पडलाय, पण प्रशासन त्याचं मॅनेजमेंट करायला स्थानिक प्रशासन पुणेचं कमी पडलंय का, हे दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल. हो, प्रचंड हाल नागरिकांचे त्याच्यामुळे होत आहेत. तर एक मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अनेक ठिकाणी जे लो वॉटर लाईन्स आहेत त्या लाईन्समध्ये ह्याच पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशननी भिंती बांधल्या होत्या की म्हणजे हे पाणी कंट्रोलमध्ये राहील. आज ते त्या भिंती, ज्या वॉल्स बांधलेल्या आहेत, त्या वॉलला ओलांडून पाणी चालले. म्हणजे मग त्या रिटेनिंग वॉल्स ज्या त्यांनी बांधल्या त्याचा उपयोग काय झाला. आज सर्वसामान्य माणूस पहिल्या मजल्यावर पण नाही, काही गाड्यांमध्ये लोक बाहेर काढतायत. माझी सगळ्या पुणेकरांना अतिशय विनम्रपणे विनंती आहे, घराच्या बाहेर पडू नका अगदी इमर्जन्सी असल्याशिवाय. आणि गाडीत जर तुम्ही बसत असाल गाड्या हलवायला, तर गाड्या लॉक करू नका, खिडकी वर करू नका. 2-3 लोक आत्ताच मी सिंहगड रोडला आढावा घेतला, तिथे काच फोडून लोकांना बाहेर काढून ऑटोमॅटिकली गाड्या लॉक होत आहेत. आणि ज्या पद्धतीनं आरोप होतोय की पुण्यामध्ये लाईफ सेव्हिंग जे बोट्स असतात त्या देखील उपलब्ध नाही आहेत, अनेक ठिकाणी जे जॅकेट असतात ते देखील उपलब्ध नाही आहे. मग प्रशासन करतंय काय, हाच तर माझा प्रश्न आहे. मला आज खरं तर राजकारण करायचं नव्हतं किंवा काही आरोप प्रत्यारोप करायचे नव्हते, कारण का आता लोकांना मदतीची गरज आहे. पण प्रशासन गेले 2.5 वर्ष आम्ही सातत्याने म्हणतोय की इलेक्शन घ्या, नगरसेवक जागेवर नाही, सगळा लोड त्या एका पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनवर. आणि गेले वर्षभर तुम्ही बघताय प्रशासनासाठी, पुण्यासाठी म्हणजे दुर्दैव आहे की खरंच पुण्यात काय चाललंय. ड्रग्ज माफिया पुण्यामध्ये, हिट अँड रन पुण्यामध्ये, गाड्या फोडा, दी कोयता गँग पुण्यामध्ये, आता हे पण पुण्यामध्येच. म्हणजे सातत्याने जे काही होतंय वाईट ते आपल्या पुण्यातच का होतोय, हा एक मोठा प्रश्न मला पडायला लागला. आणि प्रशासन अर्थातच पुण्याचं कुठेतरी कमी पडतंय. मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते की आता त्यांनी टीव्हीवर येऊन स्टेटमेंट केलेलं आहे मदतीबद्दल, पण बाकी प्रशासन पुण्याचं आहे कुठे. ताई, आपत्कालीन परिस्थिती देशामध्ये प्रत्येक ठिकाणी वाढताना पाहायला मिळते. प्रशासनाला या सगळ्या संदर्भात ट्रेनिंग देणं गरजेचं आहे का, कारण सतत अशा घटना समोर येतात आणि प्रशासन झोपलेलं असतं. ट्रेनिंग ऑलरेडी दिलेलं असतं. एकतर त्याचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे क्रायसिसचं,
त्याच्यामुळे काही वेगळं ट्रेनिंग द्यायची गरज नाही. अहो अगदी छोटीशी गोष्ट आहे. काल जेव्हा तुम्ही धरणातलं पाणी सोडणार होता तेव्हा तुम्ही त्या भागातल्या लोकांना अलर्ट का नाही केलं? काल जर एक फोन किंवा निरोप जाऊन लोकांना एक भोंगा वाचवला असता, यंत्रणा लावली असती सरकारनी, तर हजारो लोक आज वाचली असती. त्यांना आपण शिफ्ट केलं असतं ना कुठेतरी. अर्ध्या एक तासामध्ये पूर्ण मूव्हमेंट करून दिली. लहान लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, आज कोण गच्चीवर बसलंय, कोण जीव वाचवतंय. भयानक परिस्थिती है पुण्यामध्ये, भयानक. कंप्लीट फेलियर ऑफ द गवर्नमेंट, कंप्लीट फेलियर. हिंदी में जानना चाहेंगे पुणे में एक मिनिट, मराठी होऊ दे सगळं. जीएसटी काउन्सिलला अर्थमंत्री उपस्थित नाही, हा विषय आज महत्त्वाचा आहे. जीएसटी काउन्सिलचा आपण मुद्दा मला वाटतं अतिशय संवेदनशीलपणे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. माझी विनम्र विनंती आहे तुम्हाला. आणि मी आत्ता लवकर पार्लमेंटला जाऊन ह्याची स्पीकर साहेबांची वेळ घेणार आहे की 0 आवरला मला ह्या पुण्याच्या बाबतीत बोलायची संधी द्यावी. हिंदी में जानना चाहेंगे पुणे में जो जिस तरह की परिस्थिति निर्माण हुई है उसको लेके एडमिनिस्ट्रेशन फेल हो गया है. नो, इट्स कंप्लीट फेलियर ऑफ द एडमिनिस्ट्रेशन. क्योंकि जब उनको पता था इतनी बारिश होने वाली है, अलर्ट तो किया था, फिर रेड अलर्ट क्यों नहीं किया? पहला मुद्दा. और दूसरा, जब पानी छोड़ने वाली थी सरकार तब आधा पौना घंटा एक तो बिजली बंद करनी चाहिए थी पूरे एरिया की, क्योंकि 3 लोग इलेक्ट्रिक्यूट होके उन्होंने जान गंवाई है अभी. और पहले बिजली बंद करके सबको अलर्ट करके वो पूरा एरिया जो लो वाटर एरिया है, पता है आपको वहाँ फ्लडिंग होने वाली है, फ्लड एरिया है, वहाँ से लोगों को निकालना चाहिए था पहले और उसके बाद पानी छोड़ना चाहिए था. मैम, निर्मला सीतारमन कह रही हैं कि कांग्रेस शुड नॉट एक्ट पेटी, उनको 99 सीट्स ही मिली है बजट पर. You know, right now there is so much crisis. Chennai is under water. तमिलनाडु में बहुत सारी ऐसे एरियाज है जहाँ फ्लडिंग हो रही है. महाराष्ट्र में भी वही परिस्थिति है. मेरे ख्याल से महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार ने हर सरकार को राजनीति छोड़ के हर सरकार को मदद करनी चाहिए. इस देश के नागरिक के लिए बड़ा भाई ये भारत सरकार होता है. मैम, पीपल आर इन अ क्राइसिस. आज महाराष्ट्र, तामिळनाडू, भारतातल्या अनेक भागातली लोक आज अडचणीत आहेत. मला असं वाटतं हा राजकारण किंवा कुठल्याही मंत्र्यांवर बोलायचा किंवा टीका करायची वेळ नाही. आज लोकांना मदत करायची वेळ आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने आमची संघटना आज सरकार बरोबर लोकांना उतरून मदत करणार आहे. मैम, बजट में पालकमंत्र्यांची काही बोलणं झालंय का पुण्याच्या? कारण ते अजितदादा आहेत, त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे? नाही, मी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट टीव्हीवर पाहिलं आणि माझी मुरली मोहोळांची चर्चा झाली. आम्ही दोघंही 2-3 चॅनल्सवर एकत्र असल्यामुळे तेव्हा एकमेकाशी सविस्तर चर्चा झाली. प्रशासनाची चर्चा झाली आहे. पालकमंत्र्यांबद्दल मला काय माहिती नाही. मी त्यांचं काही स्टेटमेंट कुठल्या चॅनलवर पाहिलेलं नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही काय. तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रशासनाचं हे फेल्युअर असल्याचं म्हटलेलं आहे आणि शून्य प्रहारामध्ये आपण या संदर्भातले प्रश्न विचारू आज लोकसभेमध्ये असे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. पुण्याचं प्रशासन हे पूर्णतः फेल झाल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. जर धरणातून पाणी सोडणार होते तर त्या नदीकाठच्या गावांना याचा इशारा दिलेला होता का, माहिती दिलेली होती का, असा सवालही त्यांनी विचारलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.